हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो मस्त मॉर्निंग झाली आहे. पाऊस पडून गेला म्हणून वातावरण खूप छान आहे. सो मी आज निघालीये मार्केटला जाण्यासाठी आणि मार्केटला गाडी घेऊन जाऊ नाही शकत बिकॉज एवढी गर्दी असते आणि एवढी ट्रॅफिक असते ना की एक्झॅक्टली गाडी कुठे पार्क करायची ते समजत नाही आणि टू व्हीलर माझी चालू होत नाहीये. सो फायनली मी सगळं काही घेतलंय जे जे मला हवं होतं आणि परत एकदा मी घरी जाण्यासाठी निघाली आहे. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Diamond World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे रेडी झालो आहे and yes, normal routine start झाला आहे. रचना किचन मध्ये नाहीसा आराम करत आहे आणि yes, for a change अन्वेषा आहे घरी. सो मस्त घर एकदम भरल्यागत वाटत आहे आणि yes, आज आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. दिसतंय तुला काय एवढा काळोखात शूट करते? जास्त लाईटीची सवय झाली. चलो येतो मी. सो सनी निघाला आहे क्लिनिकला जाण्यासाठी. आज त्याचं फक्त मॉर्निंग मध्ये क्लिनिक असणार आहे. सनी गेला क्लिनिकला. बेसिकली आज त्याचा ऑफ आहे बट ही इज डुईंग एक्स्ट्रा ड्युटी कारण पुढे आता आम्ही लवकरच ट्रॅव्हल करणार आहोत. कुठे ते तुम्हाला कळेलच. थोडं त्याच्या तयारीतच आहोत आम्ही कारण हार्डली 1-2 दिवस उरले आहेत. सो जसं तुम्ही पाहिलंच मी मार्केटला वगैरे जाऊन आलेली आहे. वाजले आहेत 12:05. अन्वेषा आली आहे. अन्वेषा आली तर आम्ही ॲक्च्युली 2 दिवस एकदम काही जास्त शूटच केलं नाही. अन्वेषा परवाच आली आहे. मी गेले आहेत पेणला. त्यांना सुद्धा वेकेशनची गरज आहे आणि अन्वेषाची क्लासेस चालू आहेत. 12thला आहे ती. सायन्स आहे. सो तिचे क्लासेस रेग्युलरली चालू आहेत म्हणून मग तिने गेली. मग ती इथे आली आणि तिच्याबरोबर कसा टाइम जातोय कळत सुद्धा नाही. मोठी झाली आहे अन्नू आता. अभ्यासात जास्त गुंतलेली आहे. थोडंसं कमी बोलते बट ठीक आहे. अभ्यास जास्त इम्पॉर्टंट आहे कारण खूपच क्रुशियल इयर आहे हा वर्ष तिचा. एनिवे सो चला मग आता मी फटाफट जेवणाला लागते. सो सर्वात आधी मी विचार केला की मी डाळीचा आणि भाताचा कुकर लावते म्हणजे जोपर्यंत मी बाकी सगळे काही कामं करते किचन मधली तोपर्यंत हे प्रॉपरली कुक होऊन ह्याचं कुकर थंड होईल आणि मग त्याच्यानंतर मी ते व्यवस्थित दुसऱ्या ह्याच्यात काढून वगैरे ठेवेल म्हणजे माझं तेवढा टाइम सेव्ह होईल. आणि खूप लोकांनी मला विचारलं की मी एक्झॅक्टली कोणत्या प्रकारे वरण बनवते. तर काही नाही, वरणामध्ये मी हळद, मीठ, हिंग आणि साखर हे टाकते आणि ऑफकोर्स पाणी. तूर डाळीचं वरण असतं आणि मग कुकरला लावते. आणि मी आज फिश आणलेली, प्रॉन्स आणि पापलेट. सो इथे मी प्रॉन्स प्रॉपरली क्लीन करतेय आणि ते झाल्यानंतर मी इवन पापलेट जे एक्स्ट्रा असतं ना ते व्यवस्थित कापत नाही ना म्हणून मग मी आता ते सीझरनी काढत होती. गिफ्ट पाठवलंय मातीने. वाव, ते बघ खाली काय पडलं. वाव, मस्त आहे ना. काय आवडलं? हे तर मातीला फोन करून सांग की तुला आवडलंय. सो चला बॅक इन किचन. नायसा खुश झालेली आहे गिफ्ट बघून. ऍक्च्युली आम्ही लवकरच ट्रॅव्हल करणार आहोत म्हणून मग फाल्गुनीने नायसासाठी काही क्लोथ्स पाठवले आहेत. सो आता सर्वात आधी मी इथे जो कांदा आहे तो चिरून घेतेय आणि जोपर्यंत माझं भांडं गरम होते तोपर्यंत मग मी विचार केला की डाळ वगैरे काढून घेते एका वेगळ्या वेसलमध्ये. भाताचा कुकर सुद्धा थंड झालेला आहे म्हणजे वाफ निघून गेली आहे म्हणून मग भात सुद्धा मग मी कॅसरोल मध्ये काढून घेते म्हणजे आम्ही जेव्हा पण जेवू तोपर्यंत जो भात आहे तो व्यवस्थित गरम राहील. सो हा माझ्याकडे स्टीलचा कॅसरोल आहे जो मी नाशिकवरनं आणलेला आणि ट्रस्ट मी याच्यात भात मस्त गरम राहतो. पुढच्या 2 ते 3 तासापर्यंत भात गरम राहतं.
एनिवेज तेल गरम झालंय तर त्यात मी ऍड केलंय कांदा सॉफ्ट झाल्यानंतर त्यात मी ऍड केलंय सुकं खोबरं, कांदा आणि लसूणचं वाटण, जे ऑलरेडी माझ्याकडे होतं, काही दिवसांपूर्वी मी ते बनवून ठेवलेलं. ते झाल्यानंतर मी त्यात ऍड केलंय मसाला, हळद आणि टमॅटो. सो टमॅटो जोपर्यंत शिजते तोपर्यंत मग मी विचार केला की जे फिश आहे त्याला मॅरिनेट करते. तो त्यात ऍड केलंय आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि लिंबू. याला प्रॉपर मिक्स करून मी याला बाजूला ठेवलं, म्हणजे जोपर्यंत प्रॉन्स होते तोपर्यंत हे प्रॉपरली मॅरिनेट होऊन जाईल. सो ह्यात नंतर मी ऍड केलेलं आहे प्रॉन्स आणि बटाटा. आम्हाला बटाटा लागतो प्रॉन्समध्ये. जर बटाटा नसेल तर तुम्ही दुधी सुद्धा ऍड करू शकता, ते सुद्धा यम लागतं. मग मी मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि त्याला शिजत ठेवलंय. सो जोपर्यंत प्रॉन्स होते तोपर्यंत मग मी विचार केला की इकडे बाकीची जी काही भांडी होती ती घासून वगैरे घेते. आंटी आलेल्या आहेत, पण कसं असतं आंटी युजली दुसऱ्या दिवशी येतात, लाईक दिवसातनं एकदाच येतात. म्हणून मग आमचं जे लंचचं जेवढं काही भांडी होतं ते आम्ही घासून घेतो, म्हणजे मग रात्रीचे जे भांडी आहेत ते दुसऱ्या दिवशी ते वॉश करतात. आणि खूप लोकांनी मला हे सुद्धा विचारलेलं की जेवण बनवायला मी आधीपासून शिकली आहे का लग्नानंतर, एवढी आवड कशी आहे. सो बेसिकली लग्नाच्या आधी मी कधीच अशा प्रकारचं जेवण बनवलं नाहीये जे आता मी बनवते, लाईक चपाती, भाजी, उसळ, हे फिश वगैरे मी कधीच बनवलं नाही. जे काही बनवलंय ते मी लग्नानंतरच बनवायला लागली आहे. लग्नाच्या आधी सकाळच्या टायमात आजी आणि आई सगळं काही जेवण प्रिपेअर करायचे, तेव्हा मी कॉलेजला जायची, मग जॉबला जायची. तर संध्याकाळचा जो क्युझिन असायचा तो माझ्याकडे असायचा, म्हणजे पावभाजी बोला, नूडल्स बोला, काही वेगवेगळे डिशेस लाईक नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, चायनीज, हे सगळं काही मी बनवायची. आणि आमच्या घरात सगळे आवडीने पण खायचे. माझे आजी आजोबा त्यांना तर प्रचंड आवडायचं. सो ते सगळं काही मी लग्नाच्या आधी करत होती. हे आता जे तुम्ही ब्लॉग मध्ये बघताय हे सगळं काही मी लग्नानंतर शिकलीये, तुम्ही असं म्हणू शकता. आईंकडनं शिकले, म्हणजे इकडच्या ज्या पद्धती आहेत, माझ्या सासरच्या पद्धती आईंकडनं शिकल्या, मायाच्या पद्धती आईकडनं शिकले. सो दोघींकडनं शिकून आता मला असं वाटतं मला बऱ्यापैकी छान जेवण येते. येस, दरवेळेस भाजीची टेस्ट वेगळी असते, आय डोंट नो का, बट छान बनवते. असं नाहीये की खाऊ नाही शकत पण नक्कीच छान बनवते. आणि आवड बोलाल तर मला आधीपासून जेवण बनवण्याची आवड आहे. मला ऍक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, बट काही कारणामुळे ते पॉसिबल नाही झालं. बट एनिवेज ते सगळं झाल्यावरती मी लिंबू कापलं, कांदा वगैरे कापून ठेवलं, म्हणजे जेवणाच्या वेळेस धावाधावी नको, सगळं काही आधीच प्रिपरेशन मी करून ठेवलं. सो प्रॉन्स अजून रेडी नव्हते झाले, थोडंसं जो बटाटा आहे तो अंडर कुक होता, म्हणून मग तोपर्यंत मी विचार केलं जी मी कोथिंबीर आणलेली ती निवडून ठेवते. प्रॉन्स रेडी झाले आणि मी त्याला गार्निश केलं कोथिंबीर बरोबर. त्यानंतर मी इथे आता फिश फ्राय करायला घेतली आहे. एकीकडे फिश फ्राय करते आणि एकीकडे माझ्याकडे जे प्रॉन्स पापड आहेत ते मी फ्राय करणार आहे. हे जे पापड आहेत ते मी बालीवरनं घेऊन आलेली आणि ऍक्च्युली तसेचे तसे मस्त प्रॉन्स सारखे टेस्ट करतात. आणि जोपर्यंत आई आणि अन्वेषा येते तोपर्यंत मग मी विचार केला की फटाफट जी घासलेली भांडी आहेत ती सुद्धा लावून घेते. आणि मग मी त्या तिघींना वाढून घेतलं. त्या तिघी सुद्धा जेवल्या, आई, नायसा आणि अन्वेषा. आणि मग नंतर ते सगळं झाल्यानंतर मी माझा व्हिडिओ एडिट करत होती. सो जोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करत होती तोपर्यंत आईंनी किचन मधलं सगळं काही बाकीचं आवरलं. मी नेहमीच बोलते की एकाने काही नाही होत, सपोर्ट फार गरजेचा आहे आणि आईंचा सपोर्ट नेहमीच आहे. काय करू, किती त्रास दिला दीदीला? मला बोर होते. ती बिचारी तिचा अभ्यास सुद्धा हिच्या पाठी लागली. किती त्रास दिला दीदीला? बोरिंग झाले. तरी एवढ्या ऍक्टिव्हिटी केल्या, बनवले ना ते. बाबांसाठी काय सरप्राईज? आता नाही जायचं, वेळ आहे अजून त्याला. सुपर एक्साइटेड. हायलाईन वाला दाखवलेलं तेव्हा मला स्ट्राईक, त्याच्या आधी मला माहित होतं की माझे फ्रेंड आणि ते पण एवढे क्लोज आहेत ते नव्हतं मला माहित. तो आणि किशनेल फ्रेंड्स नाही, किशनेल आणि माझी ती फ्रेंड आहे ती आणि तिचा नवरा, ते एकत्र होते. ऑस्ट्रेलिया होते ना ते एकत्र होते.
हा बघ प्लीज नाही ना बनत आहे. अगं ते ना ओव्हर भरलंय त्याच्यात. ट्राय अगेन. अगं नेटवर्क नसेल. सो अनुबरोबर थोडंसं चिटचॅट केल्यानंतर मी परत एकदा किचनमध्ये गेली आणि आता इथे मस्त फिश फ्राय करते माझ्यासाठी आणि सनीसाठी. आणि मग आम्ही दोघांनी सुद्धा जेवण वगैरे घेतलं. त्यानंतर आम्हाला काही कामं होती ती सुद्धा कामं केली आणि मग आम्ही निघालो बाहेर. वाजलेत आता संध्याकाळची 5:30. आम्ही सगळे निघालो आहोत छोटीशी आउटिंग. अन्नू आले म्हणून. अन्नू बिचारे अभ्यास करून थकली असेल. नाही थकली. एकदम असं बसल्यानंतर कंटिन्यू सतत नाही बसायचं. थोडा थोडा वेळ करायचा, थोडा रिलॅक्स व्हायचं, थोडं फ्री व्हायचं. म्हणजे आपण पण बोर नाही व्हायला पाहिजे. असं कंटिन्यू नुसतं ते पुस्तक उघडून बसलं ना झोप येते मग. हा मग ते हे वाटते. आपण स्वतः पण नाही बघणार, पण सतत नाही. पण जेव्हा बसू ना तेव्हा 2-3 तास कंटिन्यू एकदम लक्ष देऊन करायचं. बाकी काही गोष्टी खरं सांगते सकाळचं आणि लक्षात पण राहतं. एकदम शांतता असते ना. आई बोलते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. प्रत्येक जण म्हणजे काही लोकांना सकाळी आवडतं अभ्यास करायला, काही लोकांना लेट नाईट आवडतं. तसं मला लेट नाईट आवडायचं, फाल्गुनीला सकाळी आवडायचं. सकाळीच उठतो लवकर. सनीला पण सकाळी आवडायचं. रात्री थोडं लवकर. तू मग लवकर उठ उद्यापासून. मी उद्या उठणार आहे 5 वाजता. उठशील? उठ ना. सकाळी मग आता मेहनत. जेव्हापासून अन्वेषा आली आहे तेव्हापासून ती कंटिन्युअस अभ्यासच करते. म्हणून मग एक छोटासा ब्रेक म्हणून तिला आम्ही बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन केला. आणि सनी सुद्धा तिला ऍक्च्युली 2 दिवसानंतर भेटतोय, कारण ती जेव्हा आली तेव्हा सनी नव्हता आणि सनी सुद्धा बॅक टू बॅक ड्युटीजच करतोय. आणि वातावरण एवढं सुंदर झालेलं ना. थँक गॉड संध्याकाळी पाऊस नव्हता पडला, नाही तर डेली पाऊस पडतोय. बट आम्ही ज्या टायमाला गेलो त्या टायमाला बिलकुल सुद्धा पाऊस नाही पडला आणि क्लायमेट अमेझिंग होतं. सो आम्ही विचार केला आपण जाऊया आपल्या फेवरेट प्लेसवर. ते म्हणजे होतं गो ग्रीन, जे की आहे कर्नाळाच्या इथे, म्हणजे पेन पनवेलचा जो रोड आहे तिकडेच आहे हे. आणि आम्हाला नेहमी हे आवडतं ह्या प्लेसवर यायला, कारण एवढं भारी वाटतं ना. मेन म्हणजे पाऊस पडल्यानंतर इकडचा जो वातावरण असतो तो अमेझिंग असतं. बेसिकली हे एक नर्सरी आहे, पण तिथे त्यांनी रेस्टॉरंट सुद्धा उघडलंय. तुम्ही काही गोष्टी शॉपिंग सुद्धा करू शकता, जे की सगळं काही हेल्दी असतं. स्टेचं फॅसिलिटी सुद्धा आहे. सो अमेझिंग वाटतं. वन डे नक्कीच तुम्ही प्लॅन करू शकता. तरच इथे आल्यावरती खूप छान वाटेल. जे पण प्लांट लवर्स आहेत ना त्यांना ही प्लेस नक्की आवडणार आहे. सो आई इकडे सगळं काही बघत होते. इकडे जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काही गोष्टी विकायला आहेत. तुम्ही जे काही बघाल झाडांबाबतीत तर सगळं जेवढं त्यांनी त्यांच्या इकडे डेकोर ठेवलेलं आहे ते सगळं काही विकण्यासाठी आहे. त्यानंतर आम्ही काही थोडंसं स्नॅक्स ऑर्डर केलं, कारण टी टाइम झालेलं. आम्ही आता इथे अन्वेषाला विचारत होतो की तुला एक्झॅक्टली काय खायचंय, अँड ॲज ऑलवेज अन्वेषा वॉज लाईक काहीही चालेल. म्हणजे काहीही हा ऑप्शनच नाहीये त्या मेन्यू मध्ये. सो यू हॅव टू चूज. मग आम्ही काही डिशेस ऑर्डर केले अँड मस्त आमचा जो थोडासा जो फॅमिली टाइम होता तो खूप छान पद्धतीने आम्ही स्पेंड केलं. सनीचं त्याचं जे फेवरेट कांदा पोहे त्याने ते मागवले. मी मागवले इडली, अन्वेषाने मागवलं सँडविच, आईने मागवलं कांदा भजी आणि मग कॉफी, चहा, असं सगळं काही मागून आम्ही मस्त आमची जी इव्हनिंग आहे ती छान पद्धतीने स्पेंड केली. फायनली आम्ही तिकडनं निघालो. रात्रीचा व्ह्यू सुद्धा केवढं छान वाटत होतं. ऍक्च्युली इथे मी आणि आई चेक करत होतो की ते एक्झॅक्टली कशाचं बनलंय. सो ते बेसिकली प्लास्टिक होतं, त्यात त्यांनी लॅम्प लावलेलं आणि ते छान वाटत होतं तिथे डेकोरमध्ये. मग गाडीमध्ये अन्नू आणि नाईसा काहीतरी गेम्स खेळत होते. ऍक्च्युली आम्ही स्टक झालेलो ट्रॅफिकमध्ये. एवढा वैताग आलेला ना. 45 मिनिट्स आम्ही एकाच जागेवर होतो. देन वी रिच्ड आवर अनदर फेवरेट प्लेस, ते म्हणजे सीवूड्स नेक्सेस मॉल. ऍक्च्युली स्वीटी ताईला काही काम होतं तिला, बट आम्ही सगळे काही तिच्या बरोबर निघालो मॉलला जाण्यासाठी.
सो फायनली स्वीटीताईचं काम झालेलं. माझी सुद्धा 1-2 कामं होती, पण मॉल मध्ये आम्ही एवढ्या लेट पोहोचलेलो ना, आता ऑलमोस्ट 10 वाजलेले. स्टिल आय वॉज होपिंग की काहीतरी ओपन असेल, पण जेव्हा मी वरती गेलो तेव्हा आम्हाला समजलं की सगळं काही बंद झालंय. बेसिकली मला नायसासाठी जीन्स घ्यायची होती. मला नायसाला जीन्सची सवय लावायची, कारण तुम्ही नायसाला पाहिलं असेल तिने कधीच जीन्स घातली नाहीये ह्या पूर्ण 5.5 वर्षात. आणि तिला पॅन्ट्स बरोबर काय प्रॉब्लेम आहे मला हेच कळत नाहीये. मी तिच्यासाठी फ्लिपकार्टवरनं जीन्स सुद्धा मागवली, बट तिला व्यवस्थित झाली नाहीये फिटिंगला. म्हणून मग मी विचार केला का प्रॉपर ब्रँडची आपण जीन्स घेऊया, बट नाही ते पॉसिबल झालं, कारण सगळं काही क्लोज झालं. म्हणून मग आम्ही फूड कोर्टमध्ये थोडंफार काहीतरी खाल्लं आणि मग आम्ही निघालो तिकडनं. वातावरण आधी एवढं छान होतं ना, एकदम प्लेझंट क्लायमेट होतं. आणि मग त्याच्यानंतर खूप जोरात पाऊस पडायला लागला. एवढा पाऊस पडला असेल ना की म्हणजे गाडी चालवताना सुद्धा थोडंफार डिफिकल्ट होत होतं. बट अमेझिंग होतं क्लायमेट. अमेझिंग गेला आजचा आमचा दिवस. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.